आवाज मानदेशाचा। प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांनी म्हसवड शहरामध्ये सुरू केलेल्या कार्यालयामध्ये दिव्यांग, निराधार, बांधकाम कामगार, ज्येष्ठ नागरिक, परित्यक्त्या आदींना शासकीय योजनांचा लाभ मोफतपणे मिळवून दिला जात असून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जात असल्यानं सर्वसामान्य गरजवंतांची या ठिकाणी मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे। सामान्यांची या ठिकाणी मोफतपणे कामे करून दिली जात असल्यानं संपूर्ण मान खटावमधील सामान्य नागरिक येथे आपल्या विविध कामांसाठी येत असून त्यांच्यासाठी सदरचे कार्यालय हे जणू कल्पवृक्षच ठरत आहे। आपण धार्मिक कथांमध्ये अनेकदा कल्पवृक्षाबद्दल वाचलं वा ऐकलं किंवा ज्या झाडासमोर जाऊन आपण आपल्या मनातील इच्छा व्यक्त केल्यास ती इच्छा तो वृक्ष तात्काळ पूर्ण करून देतो। मात्र तो वृक्ष पृथ्वीवर नाही तर तो स्वर्गात असल्याचंही अनेक कथांमध्ये सांगितलं आहे। मात्र त्या कल्पवृक्षाचाच एक मानवी अवतार सध्या म्हसवड शहरात अवतरला असल्याचं सामान्य जनता सांगत असून त्या मानवी अवतारातील कल्पवृक्षाचं नाव अरविंद बापू पिसे असं असल्याचंही ही सामान्य जनता निक्षून सांगत आहे। अरविंद पिसे यांनी म्हसवड सारख्या शहरात अशा सामाजिक कार्यासाठी स्वतःचे कार्यालय सुरू केले आहे। पिसे हे सामाजिक काम करीत आहेत, तेच काम प्रहार जनशक्ती पक्ष करीत असल्याने त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचा झेंडा केवळ सामान्यांना न्याय मिळवून हाती घेतला। त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांचा कामाचा मोठा आवाका पाहूनच प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्यावर सातारा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे। ही जबाबदारी पेलताना पिसे यांनी सुरुवातीला मान तालुक्यातील बांधकाम कामगार, दिव्यांग, निराधार, परित्यक्त्या, ज्येष्ठ नागरिकांची कामे करण्याचा झपाटा लावला। बांधकाम कामगारांसाठी कामगार नोंदणी, त्यांचे नूतनीकरण आणि त्यांच्या मुलांना मिळणारा शैक्षणिक लाभ मोठ्या प्रमाणावर मिळवून दिला आहे। मान जोफेर न्यूज साठी प्रतिनिधी महेश कांबळे, म्हसवड। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान जोफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।